नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मित्वा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इथे अर्णव हा राकेशला सांगत असतो की सुधार. काय आहे ना, आता मला तुझं सगळं समजलं आहे, त्यामुळे आता तरी सुधार. मी तुला एक पहिला आणि शेवटचा चान्स देतोय, सुधार. त्यावेळेला मग आता राकेश त्याला बोलतो की ठीक आहे, झालं आता तुझं बोलून, मी बोलू का? असं म्हटल्यावर आता अर्णव त्याच्याकडे बघतच राहतो, कारण राकेश त्याचं खरं रूप आता अर्णवला दाखवणार असतो. त्याला राकेश बोलतो की खरं तर हे सगळं मी तुला बोललं पाहिजे, की मी तुला एक शेवटची संधी देतो आहे, परंतु तूच मला हे सगळं बोलून दाखवतो आहेस. खरं तर संधी तू मला नाही दिली पाहिजे, मी तुला दिली पाहिजे. कितीही काही झालं तरीही आता तुझ्या बहिणीचा नवरा आहे मी, त्यामुळे जरी तुला सत्य समजलं असेल तरीही तुला संधी देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. कारण तुला माझ्याबद्दलचं सत्य समजलं आहे ना. कितीही काही झालं तरीही तू काहीही करू शकणार नाही. म्हणे मला संधी देतो आहे, मी कधीही सुधारणार नाही, कारण मी त्यातलाच आहे. परंतु आता तू या सगळ्या गोष्टी नीट विचार करायला हवेत चिंटू. असं म्हणून तो म्हणतो की सुधार, सुधार असं बोलतो आहेस का तू मला? त्यावेळेला आता अर्णवला भरपूर चिड येते आणि तो त्याला जोरात धक्का देऊन त्याला एक कानाखाली वाजवून देतो आणि नंतर त्याची कॉलर धरून त्याला खालीच पाडतो. त्यावेळेला आता अर्णव हा त्याला मारतो आणि राकेश खाली पडतो. आता खाली पडल्यानंतर तो म्हणतो की काय करताय मेव्हणे साहेब, आणि असं म्हणून तो आता पुन्हा त्याच्या गालाला हात लावतो, तर त्याला दुसऱ्या बाजूनेही गालाला रक्त आलेलं असतं. राकेश आता वेड्यासारखा हसायला लागतो आणि म्हणतो की व्हायलन्स, परत व्हायलन्स, काही समजतच नाही या चिंटूला. असं म्हणून तो त्याच्याकडे हसतच बघत असतो. अर्णवला आणखीनच राग आलेला असतो. तेव्हा अर्णव पुन्हा जाऊन त्याची कॉलर पकडतो आणि कॉलर पकडल्यानंतर त्याला आता राग येतो आणि राकेश मग त्याला स्वतःही एक पटकन पंच मारतो आणि राकेशने अर्णवला पंच मारल्याबरोबर अर्णवही तिकडे जाऊन पुढे जाऊन टेबलवर एका आपटतो आणि तो तिथे पडल्याबरोबर इथे आता राकेशही त्याच्यावर चिडलेलाच असतो. अशा प्रकारे दोघांचीही इथे मारामारी झालेली असते. नंतर ईश्वरी ही अगदी झोपेतून उठून बसते. ती पूर्णपणे घामाघूम असते, घाबरते, इकडे तिकडे बघते बघते तर अजून पहाटच आहे, उजाडलेली देखील नसते आणि ती घाबरून पुन्हा तिथून उतरते आणि बाहेर किचनच्या तिकडे जाते. नंतर आता अर्णव उठून बसतो. त्यावेळेला मग राकेश त्याला म्हणतो की हे बघ हो मेव्हणे साहेब. तेव्हा लगेच अर्णव त्याला मारायला जातो. राकेश त्याला थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट मेव्हणे साहेब, नो व्हायलन्स, नो व्हायलन्स, लक्षात घ्या, शांत व्हा. इथे हे व्हायलन्सने काहीही होणार नाही आहे, फक्त आता काय करायचं आहे ते मी सांगतो. आणि तो म्हणतो की तुम्हाला काय वाटतं की माझे हात चालत नाहीत का? अजिबात नाही, माझे हातही चालू शकतात आणि मी तुझ्यापेक्षा जास्त बेकार आहे. अरे, ए सी रूममध्ये राहून, ए सीच्या बोर्डरूममध्ये राहून मीटिंग करणारे तुम्ही लोक, तुम्हाला कळत कसं नाही रे? बुद्धी कुठे जाते तुमची? अरे, हे सगळं मारामारी करून काय होणार आहे हे कळत नाही का तुम्हाला? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी असाच आहे लहानपणापासून, त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींचा ना काहीही फरक पडत नाही. फरक पडणार आहे ना तो तुला पडणार आहे, समजलं? कारण कितीही काही झालं तरीही माझं हे आयुष्य फारसं असंच गेलं आहे, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही. परंतु आता मी ठरवलं ना, तर आता ह्या क्षणी तुझे हातपाय तोडून तुझ्या गळ्यात घालू शकतो. परंतु काय ना, माझ्यासाठी ते तेवढं कठीण नाही, परंतु तुझ्या बहिणीला त्याचा खूप त्रास होईल आणि मग तिला झालेला त्रास हा तुला भोगवणार नाही, बरोबर ना? म्हणूनच तिच्यासाठी मी हा त्रास सहन करतो आहे, समजलं? असं म्हणून आता तुझी बहिणीची काय हालत होईल याचा विचार कर. असं म्हणून तो ब्लॅकमेल करत असताना पुन्हा एकदा अर्णव हा त्याची गचांडी धरतो आणि त्याला तिथे खालीच टेबलवर ठेवतो. तेव्हा पुन्हा राकेश म्हणतो की झालं, पुन्हा व्हायलन्स सुरू आणि तो गालात हसायला लागतो. अर्णव त्याला म्हणतो की तुला माझ्या ताईचं आयुष्य बर्बाद करू देणार नाही मी, ना मिस इंदोरचं ना ताईचं. लक्षात घे, काही झालं तरीही तुला मी असा सोडणार नाही आहे, तुला मी पोलिसांच्या ताब्यात देणारच. तेव्हा मग आता तो त्याचा गळा धरतो आणि म्हणतो की तुला काय वाटतं, तू इतक्या सहजतेने इतके आयुष्य बर्बाद करू शकशील? अजिबात नाही, हे सगळं मी तुला अजिबात करू देणार नाही. आय विल किल यू. असं म्हणून तो त्याचा आता जोरजोरात गळा दाबायला लागतो. त्यावेळेला राकेश त्याला म्हणतो की अच्छा, तुला मला मारायचं आहे ना, मार, घे मार, गळा दाबून टाक माझा आणि मारून टाक मला एकदाचा. परंतु विचार कर की माझा गळा दाबल्यानंतर तुझ्या ताईची काय अवस्था होईल, तिचा चेहरा समोर इमॅजिन कर, मग तुला समजेल. अरे, तुझी बहीण काय काय भोगेल विचार करतोस का? एकतर मी नसेन, विधवा झालेली असेल, ती कशी दिसेल ती? आणि ती तिच्या कपाळावर कुंकू नसेल ना, तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि पोटात एक बाळ. बघ, विचार कर कशी दिसेल ती.
मला सांग, कोण धरणार आहे रे तिचा हात? डोळ्यात फक्त लाचारी दिसेल तिच्या. आणि अर्णव, सगळी माणसं माझ्यासारखी नसतात रे. मी तिचा हात धरला आणि कोणी धरेल की नाही ते माहिती नाही. त्यामुळे आता तू त्या गोष्टी विचारस आणि तरीही तुला जरा मारायचं असेल मला तर मार, घे मार मला गळा दाबून, असं म्हणून राकेश त्याला जोरजोरात ओरडून दाखवत असतो. तो म्हणतो की हे बघ अर्णव, काहीही झालं तरीही तू काहीच करू शकणार नाहीस, कारण तुझ्या बहिणीचा जीव हा माझ्यात आहे. लक्षात घे, किती काही झालं तरीही तू हे करू शकणार नाही. आणि जीव घ्यायला ना कोणाची तरी हिंमत लागते रे, मनात हिंमत लागते आणि ती हिंमत तुझ्यात नक्कीच नाही आहे. परंतु माझ्यातही हिंमत ती, मी कोणाचाही जीव सहजतेने घेऊ शकतो. आणि अशा या तुझ्या जीव घेण्याच्या धमक्यांना मी नाही घाबरत. अरे 1760 लोकांनी धमक्या दिला, परंतु मी अशातच जगलो आहे आणि हेच सगळ्याची सवय आहे मला. परंतु तुम्हाला ती सवय नाही, लक्षात आलं? असं तो त्याला बोलतो. आणि मग अर्णव पुन्हा त्याचा गळा धरतो, कारण ताईचा जो काही त्याने चेहरा समोर आणलेला असतो त्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं. अर्णव त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की किती काही झालं तरीही मी तुझा हा खरा चेहरा ना सगळ्यांसमोर आणणार. आणि तू हे जे काही मुखवटे चेहऱ्यावर बांधून फिरलेस ना, हे मुखवटा मी एक दिवस नक्कीच उतरवणार आहे. लक्षात आलं? हे सगळं मी करणार आहे, मी. असं म्हटल्यावर तो म्हणतो की तुला आम्ही संपवूनच टाकणार आहे. त्यावर राकेश म्हणायला लागतो की अरे तुला कळत नाही का रे? असं कसं कळत नाही रे तुला चिंटू? जर तू मला मारलंस किंवा तुझ्या बहिणीला सांगितलंस तर तिच्या काही जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. आणि जर तिच्या जीवाचं बरं वाईट झालं तर तू हा विचार करतोयस का की तिच्या पोटामध्ये एक बाळ वाढतंय जे माझं आहे? अरे जरा तरी विचार करणारे चिंटू. असं जर काही झालं, तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्या बाळाचं काय होईल? आणि तसंही तू मामा बनणार आहेस ना चिंटू? जाऊ दे. अरे माझ्या लक्षात आलं की मी तुला कित्येकदा मामा बनवलं आहे. तुला माहिती आहे, तुझ्या बहिणीशी मी लग्न केलं, तुम्हाला सगळ्यांना फसवून. मामा बनलास. त्यानंतर मी तुझ्या बहिणीशी लग्न करून, प्रेमाचं खोटं नाटक करून तुझ्याकडून त्या NGOबद्दल पैसे उकळत राहिलो, तेव्हाही मामा बनलास तू. आणि आता तू सगळ्या गोष्टीवर तुम्ही माझ्या आंधळेपणाने अगदी विश्वास ठेवलात. मी वकील आहे असं सांगून तुम्हाला मी खोटं सांगत राहिलो कित्येक वर्ष, तेव्हाही परत मामा बनलास. आणि आता पण तर तू खरं खरं मामा बनणार आहेस. माझ्या अंजलीच्या होणाऱ्या मुलाचा मामा आहेस ना तू, मग तू त्याचा मामाच तर बनणार ना. खरं आहे की नाही चिंटू? म्हणजे चिंटू, किती वेळा मामा बनलायस तू आणि मी तुला ते मामा बनवलेलं आहे, असं म्हणून तो आता अर्णवला सांगत असतो. त्यामुळे अर्णवला आणखीनच त्याच्याकडे बघून चीड येत असते. त्यावेळेला तो आता विचार करतो की हे बघ चिंटू, आता विचार कर तुला काय करायचं ते. म्हणजे त्या पोटातल्या बाळाचा तू मामा बनणार आहेस की त्याच्या अगोदरच त्याला तू मारणार आहेस, तो तू विचार कर. असं म्हटल्यावर आता अर्णवला त्याचा आणखीनच तिरस्कार वाटायला लागतो. तो म्हणतो की अरे तू हा विचारच कर. जरा विचार कर ना की तू जर खरं सांगितलंस तर तुझ्या ताईचं काय होणार आहे? आणि मला काही फरक पडणार नाही. तू म्हणतोयस की ठीक आहे, ईश्वरीच्या घरातल्यांना जाऊन सांगशील, सांग जाऊन. मला काही नाही फरक पडणार, ते मला पोलिसात देणार आहेत. त्रास कोणाला होणार आहे? तुझ्या अंजली ताईलाच. आणि तू आत्ता म्हणतोयस की तू हे सगळं खरं सांगून स्वतः मला पोलिसात दिलंस. आणि जरी मला पोलिसात दिलंस तरीही त्रास कोणाला होणार आहे? तुझ्या ताईलाच. अल्टिमेटली हा सगळा त्रास हा तुझ्या ताईलाच होणार आहे ना. जरा विचार करणारे चिंटू मामा. कसं कळत नाही तुला चिंटू मामा? असं म्हणून तर त्याला मुद्दाम सारखा चिंटू बोलत बोलत चिडवत असतो. आणि तो त्याच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की बघ विचार कर, तुला कोणालाही माझं सत्य सांगता येणार नाही. काय रे, तुझी खरंच मामासारखी अवस्था बनवून टाकली मी. असं म्हणून तो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि उड्या मारायला लागतो. चिंटू मामा, चिंटू मामा, चिंटू मामा. आणि जोरजोरात अगदी हसायला लागतो. त्यावेळेला आता इथे अर्णव हा तिथेच उभा असतो, कारण काय बोलावं हे त्याला काहीही कळत नसतं. पुन्हा एकदा राकेश खुर्चीवर जाऊन बसतो आणि म्हणतो की हे बघ अर्णव, कितीही काहीही केलंस तरीही तुला खरं सांगता येणारच नाही. तरीही अर्णव म्हणतो की राकेश, काही झालं तरीही तुझा हा जो काही पर्दाफाश आहे ना तो मी करणारच. आणि माझ्या ताईचं आयुष्य तर उद्ध्वस्त झालं, तिला तू फसवलं, परंतु ईश्वरीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही मी. तिला तुझ्या कचाट्यातून सोडवणारच आहे मी. समजलं? असं तो त्याला बोलून दाखवतो. त्यावेळेला मग तो म्हणतो की ठीक आहे, मग जाऊन तुझ्या त्या ईश्वरीला आणि कर तुझ्या ताईचं आयुष्य बर्बाद. तुझ्या ताईचं आयुष्य बर्बाद होईल, ती काहीही करू शकणार नाही, लक्षात ठेव. असं म्हणून आता तो त्याला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि अर्णव मात्र तिथेच उभा असतो, कारण त्याचे हात दगडाखाली असतात, त्याला काहीच करता येत नसतं. त्यानंतर आता अर्णव रागानेच त्याच्याकडे बघत राहतो. ईश्वरी ही किचनमध्ये येते आणि ती खूप घामाघूम झालेली असल्याने पटकन पाणी प्यायला घेते आणि ग्लासभर पाणी एका घोटामध्येच पटापट पिऊन टाकते. खूप थरथरलेली असते. त्यावेळेला जरासा आवाज येतो म्हणून सुप्रिया बाहेर येते.
सुप्रिया विचारते की काय गं इशू, अगं एवढ्या रात्री तू इथे काय करतेस? ती खूप घाबरलेली असते आणि घामाघूम झालेली असते, स्वतःचा घाम पुसते. आणि ईश्वरीला ती म्हणते की काय गं लक्ष कुठे तुझं? काय झालं? कसला त्रास होतोय तुला? आणि तू आता इथे उठून कशी काय आली आहेस? असं विचारल्याबरोबर ईश्वरी म्हणते की आई, अगं मला खरंच खूप भीती वाटते आहे. ती म्हणते की का गं काय झालं? ईश्वरी सांगते की अगं आई, मला ना असं वाटतंय की काहीतरी माझ्यासोबत चुकीचं घडतंय. म्हणजे ना मला एक ना वाईट स्वप्न पडलं, खूप वाईट. मी ना एका रेगिस्थानामध्ये आहे आणि तिथून अशीच फिरत आहे. तिथे काहीच पाणी नाही आहे किंवा मला खूप तहान लागली आहे, परंतु मला प्यायला पाणी देखील नाही आहे. इथे अशीच मी भटकत राहिली आहे. माझ्या आसपास तुम्ही कोणीही नाही आहात. मी अशी ना खूप घाबरली आहे आणि अचानकच ना तिथे कोणीही दिसेनासं होतं. सगळे अंधार अंधार होतो आणि मी एकटीच तिथे वेड्यासारखी भटकत राहते. काहीच मला कळत नाही. थोड्या वेळातच अंधार होतो, रात्र होते. मी कोणाला तरी आवाज देण्याचा प्रयत्न करते, परंतु कोणीही माझा आवाज ऐकू शकत नाही. मी खूप घाबरल्यासारखी झाली आई आणि मग मी दचकून उठले. मला कळत नाही आहे की हे स्वप्न मला असं अचानक का पडलं? खरंच यामागे खूप काळजी वाटते मला, असं ईश्वरी बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता लगेच सुप्रिया म्हणते की अगं इशू, नको काळजी करूस तू. अगं स्वप्नच ते, कितीही घाबरायचं नाही त्याला. स्वप्न ही कधी खरी होत नसतात बाळा, त्यामुळे नको विचार करूस तू. कधी कधी आपण दिवसभरात जास्त गोष्टीचा विचार करतो ना, त्यामुळे आपल्याला ते स्वप्न पडत असतं. परंतु आता नको करूस तू विचार त्याबद्दल. शांत हो, शांत राहा, असं म्हणून ती तिला समजावत असते. परंतु आता ईश्वरी म्हणते की आई, खरंच मला भीती वाटते गं. पण बघ ना, हे स्वप्न पडण्याची वेळ तरी बघ. आता काही वेळातच पहाट होणार आहे आणि अशा वेळेत सकाळी हे स्वप्न पडलं. आता ईश्वरीला ती समजावते की नको काळजी करूस. स्वप्न ते आपण किती त्याच्यावर विचार करायचा, किती नाही, किती मनावर घ्यायचं हा आपल्यावर आहे. त्यामुळे आता तू शांत हो. काही वेळातच तुझा अलार्म होईल, तू उठशील. म्हणून आता थोडा वेळ शांत आराम कर. ठीक आहे. मला असं वाटतंय की इशू माझी लहानपणीसारखीच आता आराम करणार आहे. म्हणजे मी तुला असं कुशीत घेऊन तुला अंगाई बोलावी लागेल, तेव्हा जाऊन तू कुठे झोपशील. बरोबर आहे ना? असं म्हणून इशूला ती आता जवळ घेते, परंतु तिला ते टेन्शन असतंच. नंतर मग आता अर्णव हा राकेशला बोलत असतो की हे बघ, काही झालं तरीही ईश्वरी ही माझ्यावरच विश्वास ठेवणार आहे. तिला मी जेवढं सांगेन ना, तेवढा ती माझ्यावरच विश्वास ठेवेल आणि कितीही काही झालं तरीही ती सत्य लपवणारच नाही. मी तुझा पर्दाफाश एका सेकंदातच करू शकतो. तेव्हा मग तो म्हणतो की एवढा कॉन्फिडन्स आहे स्वतःवर? ठीक आहे, चालेल. तुझं चॅलेंज एक्सेप्ट केलं मी. आत्ताच्या आत्ता काय? आज करायचं आहे ना, मग आत्ताच्या आत्ता सगळं करायला सुरुवात कर. घे, काढ तुझा फोन आणि सांग सगळं खरं. सुरुवात ना तुझ्या बहिणीपासून कर. कशाला लांब जायचं आहे? तिला सांग सगळं की हे सगळं तू काय करतोयस ते. म्हणजे तू मला मी तुला फसवतोय किंवा तुझा माझा खरा चेहरा काय आहे हे सगळं समोर आणायचं आहे ना? मग सांग. तुझ्या बहिणीला फोन करून सगळं काही सांग. काढ तुझा फोन. असं तो बोलायला लागतो. अर्णवने रागानेच त्याचं तोंड धरलेलं असतं आणि त्याचा पर्दाफाश करण्याविषयी तो बोलत असतो. आणि मग आता राकेश बोलायला लागतो की ठीक आहे, चालेल चालेल, घे, मी आता घाबरत नाही. जे करायचे ते तुला कर. तेव्हा मग तो म्हणतो की नाही हिंमत होते ना, थांब मी माझ्याच फोनवरून फोन लावतो, तू आता बोल तिच्याशी. तेव्हा मग तो फोन लावतो. अंजली फोन उचलते आणि एवढ्या रात्री यांचा फोन? ती फोन उचलते आणि म्हणते की काय हो, एवढ्या रात्री फोन केलात, सगळं काही ठीक तर आहे ना? त्यावेळेला मग राकेश बोलायला लागतो की हो अगं काय ना, तू ठीक आहेस ना? तेव्हा ती म्हणते की हो मी ठीक आहे, तुम्ही कुठे आहात पण? तेव्हा मग तो सांगतो की हो, ॲक्च्युली काय आहे ना, मी तुझ्या भावासोबत चिंटूसोबत आहे. हे ऐकल्यावर ती म्हणते की काय? एवढ्या रात्री चिंटू आणि तुम्ही एकत्र? नक्की काय झालं आहे? काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा मग तो म्हणतो की अगं, खरं तर ना चिंटूला तुझ्याशी बोलायचं होतं. हे घे बोल तिच्याशी. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, द्या फोन. मग ती हॅलो चिंटू, हॅलो असा आवाज देत असते. त्यावेळेला मग तो म्हणतो की ताई, चिंटू बोलतोय. तेव्हा मग ती म्हणते की काय रे, काय झालं आहे एवढ्या रात्री? तुम्ही दोघं एकत्र कसे? काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? सगळं ठीक तर आहे ना? त्यावर तो म्हणतो की हो ताई, नथिंग, सगळं ठीक आहे. मग राकेश म्हणतो की अगं, तुझ्या या लाडक्या भावाने माझा जीव वाचवला आहे. याच्यामुळे आज तुझं कुंकू अबाधित आहे. त्यावेळेला ती थँक्यू चिंटू असं म्हणते. मग त्याचबरोबर लगेच तो म्हणतो की काहीच झालेलं नाही आहे, मी तुला आल्यावर भेटून सगळं सांगतो. गुड नाईट राणी सरकार, आणि तुझी काळजी घे बरं, आणि आपल्या पोटातल्या बाळाचीही काळजी घे. असं म्हणून तो आता फोन ठेवतो आणि फोन ठेवल्यावर अर्णव म्हणतो की राक्षस आहेस तू. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो, बरोबर बोललास अगदी तू, बरोबर ओळखलंस मला. राक्षस? अरे नुसता राक्षस नाही, महाराक्षस, ब्रह्मराक्षस आहे मी. अशी 10 तोंड चेहऱ्यावर लावून फिरत असतो मी, कळलं? असं म्हणून तो आता जोरजोरात हसत असतो.
आणि अर्णव अगदी त्याच्याकडे शॉक लागल्यासारखा बघतच राहतो. आणि राकेश म्हणतो की काय रे चिंटू, तुला असं का बघायचं आहे मला? मला कळतंय, खरं तर तुझ्यासाठी शॉक आहे ना हा? अरे असाच आहे मी, असाच वागतो मी, परंतु तू आता मला ओळखलंयस त्याच्यावर मी काहीच करू शकत नाही आहे. मी असाच आहे तू आणि आता काहीच करू शकत नाही आहे. कारण काय ना चिंटू, मला कळलंय की तुझी लाचारी ना तुझ्या बहिणीमध्ये आहे. त्यामुळे जर तू तुझ्या बहिणीला काही जाऊन सांगितलंस ना, तर तिचं काहीही जीवाचं बरं वाईट होऊ शकतं. त्यामुळे कितीही काही केलंस तरीही तू तिला सत्य सांगू शकणार नाहीस. कारण जे सत्य आहे तो तिच्यापर्यंत कधीही पोचवू शकणार नाही. असं राकेश आता त्याला ओरडायला लागतो. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की गैरसमज आहे तुझा. तुझा हा जो काही खोटा मुखवटा आहे ना, तो मी लवकरात लवकर उघडूनच टाकणार आहे. तुझा हे खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणेन. तो म्हणतो की माझी अशी रूपं आहेत. मी राकेश नायक आहे, उर्फ राजेश भोसले, उर्फ असं म्हणून आता तो हसायला लागतो आणि म्हणतो की लक्षात घे, मी काहीही करू शकतो. चिंटू, तुझ्यासाठी ते खूप कठीण आहे आणि तू माझा खरा चेहरा समोर आणू शकत नाही. आणि जरीही तू ईश्वरीला ते सगळं सत्य जाऊन सांगितलंस, तरीही तू काहीच करू शकणार नाही. याचा त्रास तुझ्या बहिणीला होणार. त्यामुळे ऑल द बेस्ट. अर्णव म्हणतो की द बॅटल जस्ट बिगिन. मी तुला सोडणार नाही. तुला मी शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही. असं म्हणून आता अर्णव हा त्याला एकदम चॅलेंज देतो. तर इथे सकाळ झालेली असते. अवी बाहेर फेऱ्या मारत असतो. म्हणतो की काय झालंय? रात्रभर हा अर्णव अजून आला कसा नाही आहे? कुठे राहिला असेल हा? तेवढ्यात आकाश बाहेर येतो आणि म्हणतो की डॅड, व्हॉट हॅपन? रात्र झाली आहे, तुम्ही इथेच आहात अजून उभे? अहो, तुम्ही झोपलेले नाहीत? तेव्हा मग तो म्हणतो की हो, अरे अर्णव काय ना, रात्रभर घरीच आलेला नाही आहे, त्यामुळे मला जरा टेन्शन येतं आहे. त्यावर तो म्हणतो की व्हॉट? दादा रात्रभर घरी नाही आहे? नक्की कुठे गेला असेल तो? मला सांगा. तेव्हा आता काय सांगायचं, काही प्रॉब्लेम आहे का असं विचारल्यावर अवी म्हणतो की अरे असं काही नाही आहे. ॲक्च्युली काय झालं, मी ते खोटं कारण सांगितलं तुला. तुझी आई ना अरे मस्त घोरते रे नुसती, म्हणून मी इथे बाहेर येऊन फेऱ्या मारत होतो. मला झोपच लागत नव्हती रूममध्ये. असं म्हणून तो गप्प बसतो. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघा डॅड, हे सगळं काय आहे ना तुम्ही उगीच मला सांगू नका. मला कळतं आहे की तुम्हाला मला काहीतरी सांगायचं नाही आहे किंवा ते लपवायचं नाही आहे. लपवायचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या डॅड, जर तुम्ही मला सांगितलंच नाही की दादा कुठे गेला आहे, तर मग मी त्याला शोधणार तरी कसा ना? हा प्रॉब्लेमच आहे. असं म्हटल्यावर आता इथे अविनाश म्हणतो की नाही रे, काहीच काळजीची गरज नाही आहे आणि त्याला शोधण्याची पण गरज नाही आहे. तेव्हा मग आता त्याला आकाश म्हणतो की हे बघा डॅड, तुम्ही नक्कीच दोघं माझ्यापासून काहीतरी लपवताय. मी कित्येक दिवस बघत आलेलो आहे. तेव्हा अविनाश म्हणतो की अरे एकदा सांगितलं ना तुला, मी काही लपवलेलं नाही आहे. त्यामुळे उगीचच तू मला काहीही बोलून दाखवू नकोस. शांत राहा आणि काही सांगण्याची गरज नाही आहे. त्याबरोबर इथे आता लगेच तो म्हणायला लागतो की डॅड ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं ना तर नका सांगू. परंतु एक गोष्ट नक्की की जर ऐनवेळेला मला काही समजलं तर त्यावेळेला मी तुम्हाला मदतीला नक्कीच नसेल. असं बोलल्याबरोबर अविनाश त्याला बोलतो की अरे काहीही सांगण्यासारखं नाही आहे. त्यामुळे तू प्लीज आता मला काही विचारत बसू नको, शांत राहा. असं म्हणून आता अविनाश तिकडून रागानेच निघून जातो. मग आकाश विचार करतो की नक्कीच असं काहीतरी आहे जे डॅड आणि दादा माझ्यापासून लपवत आहेत. काय असेल ती गोष्ट असं विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. कारण कितीही काही झालं तरीही जर अर्णवला काही होणार तर राकेशच्या बाबतीत आणखी काही झालं असेल का, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्णव हा गाडी घेऊन निघालेला असतो. अगदी राकेश आणि अर्णवच्या त्या भांडणाला पहाट झालेली असते, म्हणून तो सकाळी सकाळी गाडी घेऊन ईश्वरीकडे निघालेला असतो आणि विचार करत असतो की काही झालं तरीही मिस इंदोरला मला हे सत्य सांगावंच लागणार आहे. ती खूप मोठ्या संकटात आहे. जर याच्यामध्ये ती अडकली तर खूप वाट लागेल. माझ्या ताईचं आयुष्य यामुळे बर्बाद झालं आहे, परंतु ईश्वरीचं आयुष्य मी बर्बाद होऊ देणार नाही. आणि त्याला सारखं सारखं राकेशचं वाक्य आठवत असतं की सांग, तुला ज्याला कोणाला सांगायचं त्याला सांग, परंतु या सगळ्याचा त्रास हा अल्टिमेटली तुझ्या लाडक्या ताईलाच होणार आहे. आणि ती काय विचार करेल हा मग तू विचार कर, कारण तिची अवस्था काय आहे ही डोळ्यासमोर आण. किती काही झालं तरीही तुझी एक चूक चिंटू तिचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. बघ तुला काय करायचं आहे. असं आता राकेश त्याला बोलून दाखवत असतो. त्यामुळे आता अर्णवलाही खूप राग येत असतो आणि तो अगदी रागारागानेच त्याच्याकडे बघत असतो. आणि या सगळ्यामध्ये जरीही राकेशने किती मार खाल्लेला असला तरीही तो सुधारायला अजिबातच तयार नसतो. आणि हे सगळं आता अर्णवला खूपच त्रासदायक असतं. किती काही झालं तरीही तो बदलायलाच तयार नसतो. आता अर्णव मनात विचार करतो की काय करू मी आता, मला जाऊन हे सगळं मिस इंदोरला सांगितलं पाहिजे. मे बी तिला आता हे सगळं सांगितलं तर ती माझ्यावर विश्वास ठेवेल.
नंतर जर पुन्हा गोष्टी पुढे गेल्या तर मग तिला विश्वास ठेवणं हे खूप कठीण जाईल. म्हणून आता अर्णव हा विचारातच निघालेला असतो की आत्ताच्या आत्ता जाऊन मला सगळं काही तिला सांगायचंच आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पुढच्या भागामध्ये राकेश हा ईश्वरीला फोन करतो आणि तिला म्हणतो की काय ना ईश्वरी, आपल्याला लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे, मग कधीचा मुहूर्त काढूया असं विचारल्याबरोबर आता ती पटकन बोलते की काय ना राकेशजी, ॲक्च्युली लग्नाचं मुहूर्ताचं सगळं घरचे बघतील, म्हणजे ते जेव्हा ठरवतील तेव्हा आपण बघूया लग्नाचं कसं काय आहे ते, असं ती पटकन मोठे ठरवतील असं त्यांच्यावरच जबाबदारी टाकून मोकळे होते. मग राकेश म्हणतो की म्हणजे ईश्वरीजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की तुम्ही हे ठरवणारच नाही आहात आणि म्हणजे तुम्हाला लग्न लवकर व्हायला नको आहे का? तुम्हाला लवकरचा मुहूर्त नको आहे का? असं तिलाच तो तिच्या प्रश्नांमध्ये अडकवतो. त्यामुळे ईश्वरीला काय बोलायचं हे काहीच कळत नाही आणि ती तिथेच विचार करत आता उभी असते. त्यानंतर आता अर्णव हा गाडी घेऊन निघालेला असतो आणि रस्त्यात खड्डा असल्यामुळे त्याची गाडी जोराने तो पुढे नेत असताना घाईघाईतच चिखल हा संजयच्या शर्टवर उडतो, म्हणजेच ईश्वरीच्या बाबांवर. तेव्हा तो आता जोरात ओरडतो आणि म्हणतो की काय रे, डोळे फुटले का तुझे गाडी चालवताना? आणि त्याच वेळेला तो आता गाडी तिथेच थांबवतो आणि अर्णव गाडीतून बाहेर उतरतो. तेव्हा आता संजय आणि अर्णव यांचे इथे वाद होतील का आणि अर्णवच्या बाबतीत पुन्हा काही गैरसमज निर्माण होतील का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.